नमस्कार. तर बघा आज आपण ह्या इलायची केळीचा ना घड आणलेला आहे. जो आमचा फार्म हाऊसमध्ये झाड आम्ही लावलेले आहेत ना, त्याच्यातूनच मी हे काढून घेऊन आलेली आहे. तर बघा या केळीचं ना आपण एक उपवासाचा पदार्थ बनवणार आहोत. ही खूप पौष्टिक केळी आहे. इलायची केळी बोलतात ह्याला. तर ह्या केळीचे सगळे मी जे वरचं जे टोक आहे ते कापून घेतलेलं आहे आणि आता छान असं सोलून घ्यायचं आहे. म्हणजे जे केळीचं जे साल आहे ते आपण काढून घेणार आहोत. पूर्ण स्वच्छ करून घेणार आहोत केळीला आणि पाण्याने स्वच्छ धुवून मग आपण ह्याला वाफवायचं आहे. तर एका इडली पात्रातच मी ह्याला वाफवून घेणार आहे. तर बघा पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला वाफवून घ्यायचे. तुम्ही चाळणीमध्ये जरी वाफवले तरी चालतील. तर आता आपण हे वाफवून घेऊया म्हणजे हे केळे आपल्या शिजल्या जातील. तर बघा छान असं वाफवून झालेलं आहे. आता मी ना हे थंड करण्यासाठी एका डिशमध्ये काढून घेणार आहे. तर सगळ्या बघा मी या 5 केळ्या घेतलेल्या एकूण. तर ह्या सगळ्या केळ्या आपण काढून थंड करून घेणार आहोत. आणि आता थंड झाल्यानंतर मी ना एक किसणी घेतलेली, जी बारीक किसणी असते त्याच्याने आपण हे छान छान अशा सगळ्या केळ्या अशा किसून घेऊया. म्हणजे केळ्यांचा सगळा असा किस करून घेऊया. तर बघा याप्रमाणे आपण सगळ्या केळ्या अशा किसून घेतलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये मी हे 4 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला. शेंगदाणे मी भाजून ह्याचा अशी पावडर करून घेतलेली आणि मी या 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या. त्याच्यामध्ये लाल मिरची पण घेतलेली. हिरवी मिरचीमध्ये असते ना लाल मिरची तीच घेतलेली. त्याची मी पेस्ट करून घेतलेली आहे अशी ओबड-धोबड. आणि हे उपवासाचं मीठ वापरणार आहे कारण आपण हा पदार्थ उपवासासाठी खाणार आहे ना म्हणून. आणि जिरं घेतलेलं आहे मी अर्धा चमचा. तर आता हे सगळे जिन्नस आपल्याला छान असं एकत्र म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव. सगळं मीठ, मिरची आणि केळीला सगळं असं एकजीव करून घ्यायचं आहे. बघा केळी आपण वाफवून घेतल्यामुळे ना छान अशी शिजते म्हणजे उकडली जाते. तर तुम्ही नक्की हा पदार्थ ट्राय करा. उपवासाला खूप छान लागेल. तर बघा हे सगळं जिन्नस एकत्र केल्यानंतर आपल्याला बाइंडिंगसाठी ना आपण हे राजगिऱ्याचं पीठ वापरणार आहे. तर मी 2 चमचे हे राजगिऱ्याचं पीठ टाकणार आहे ह्याच्यामध्ये. जर तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही हे पीठ वापरू शकता. तर बघा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. मी 5 केळ्यांसाठी 2 चमचेच राजगिरा पीठ वापरलेलं आहे. तर बघा छान असं बाइंडिंग होते ह्याला आणि असे गोळे पण तयार होतात. तर आता ह्याची आपण एक टिक्की तयार करून घेऊया. याप्रमाणे हातावर अशी थापायची आणि टिक्की बनवून घ्यायची आहे ह्या केळ्यांची. हा पदार्थ तुम्ही उपवासाला खाऊ शकता. म्हणजे ज्यांना साबुदाणा खिचडी नाही आवडत, तर त्यांनी हा केळीपासून हे छान असे उपवासाचे कटलेट तुम्ही नक्की बनवू शकता. तर बघा आपण सगळे असे कटलेट बनवून घेऊया हातावर. आणि ह्याच्यामध्ये जास्त आपण काही तेल वगैरे वापरायचं नाही आहे. म्हणजे जास्त तेलकट वगैरे पण हा पदार्थ नाही आहे. खूप पौष्टिक आहे. तुम्हाला नक्की आवडेल. एकदा नक्की ट्राय करा. तर बघा सगळे आपण हे असे टिक्क्या बनवून घेत आहोत. आणि छान अशा या 5 केळ्यांच्या भरपूर साऱ्या टिक्क्या बनलेल्या. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि जर केळ्या तुम्हाला मिळाल्या नाही तर तुम्ही बटाट्याची पण करू शकता. पण बटाट्याचं आपण ऑलमोस्ट म्हणजे नेहमीच करतो. तर ह्या केळीचं तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. तर बघा सगळ्या टिक्क्या मी अशा बनवून घेतलेल्या आहेत. तर आता एका पॅनमध्ये ना आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर बघा सगळ्या टिक्क्या मी अशा बनवून घेतलेल्या आहेत. तर आता एक पॅन घेतलेला आहे मी. त्या पॅनमध्ये गरम करून मी ह्याच्यामध्ये मी थोडं तूप वापरणार आहे. म्हणजे तुपामध्येच आपल्याला या शालो फ्राय करणार आहेत. तर 2 चमचे आपण गाईचं तूप घेणार आहोत. आणि तूप छान असं मेल्ट करून म्हणजे छान असं गरम होऊ द्या तूप. आणि त्याच्यामध्ये मग आपण ह्या टिक्क्या आहेत त्या फ्राय करून घेणार आहोत. तर आता एक-एक टिक्की आपण पॅनमध्ये सोडूया आणि छान अशी शॅलो फ्राय करून घेऊया. म्हणजे छान अशी टिक्की आपली शिजली जाईल. कारण आपण केळी कशी वाफवून घेतल्यामुळे आपल्याला फक्त जी राजगिरा आपण पीठ वापरलेलं आहे त्यालाच फक्त थोडं शिजू द्यायचं आहे. त्याच्यामुळे आपण तुपामध्ये छान असं शॅलो फ्राय करणार आहे. म्हणजे जास्त तेलकटही नाही आणि तुपकटही नाही. हा पदार्थ खूप छान लागणार आहे नक्कीच. तुम्ही हे दह्याबरोबर खाऊ शकता उपवासाच्या. किंवा तुम्ही खोबऱ्याची चटणी जरी केली उपवासाची, खोबरं आणि फक्त मिरची वापरून थोडंसं शेंगदाण्याचं कूट जरी वापरलं त्या चटणीमध्ये तरी पण छान लागेल ती चटणी. तर आता दोन्ही साईडने आपण अलटी-पलटी करून छान असे हे टिक्क्या आहेत त्या आपण फ्राय करून घेऊया मस्तपैकी. रंग बघा खूप खूप सुंदर आलेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा ह्या टिक्क्या उपवासाला. साबुदाणा खिचडी न बनवता तुम्ही जर या टिक्क्या बनवल्या तर सगळ्यांना खूप आवडेल आणि पोटही भरेल याच्यामुळे. तर बघा छान अशा दोन्ही साईडने आपण ह्या टिक्क्या फ्राय करून घेतलेल्या आहेत. तर आता आपण ह्या सगळं काढून घेऊया एका डिशमध्ये सर्व्ह करूया. तर बघा मस्त दोन्ही साईडने टिक्क्या छान रंग येऊन आपण फ्राय करून घेतलेल्या आहेत आणि सुंदर पण झालेल्या आहेत. तर बघा आता आपण या काढून घेऊया. तर बघा टिक्क्या आपण ह्या डिशमध्ये काढून घेतलेल्या आहेत. छान अशा फ्राय झालेल्या आहे. रंग पण सुंदर आलेला आहे आणि वरतून क्रिस्पी आणि आतून एकदम बघा असं मऊसूत झालेले आहेत. मी तोडून दाखवते. खूप सुंदर दिसत आहेत बघा. रंग पण छान आलेला आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि दही बरोबर खाऊन खूप सुंदर लागतात.
थंड थंड दही घ्यायचं आणि छान अशा टिक्क्या. खूप छान अशी कॉम्बिनेशन आहे. तर तुम्हाला पदार्थ माझा कसं वाटलं नक्की सांगा. कारण एक नवीन पदार्थ घेऊन आलेली आहे मी उपवासासाठी. नेहमी नेहमी साबुदाणा खिचडी तर सगळेच बनवतात. तर आज आपण हा केळीचे कटलेट बनवलेले आहेत, ते पण उपवासाचे. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसे वाटले हे पण नक्की सांगा. आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक करा आणि छानशी कमेंट टाका. तर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.